नमस्कार, मी अचल लोखंडे. महाराष्ट्र टीव्ही 24च्या महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. बघूया काही महत्त्वपूर्ण घडामोडी. लग्नाला नकार दिल्याने इसम त्रास देत असल्याने भुसावळ येथील युवतीने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या इसमाच्या विरुद्ध जळगाव येथील शनिवारी बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. नारायण अशोककुमार ठारवाणी असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित इसमाचे नाव आहे. शिवाय तो झिरो पोलीस असल्याचीही चर्चा आहे. शहरातील सिंधी कॉलनी येथील हर्षलीचे नारायण सोबत प्रेम संबंध होते. मात्र हर्षलीने आरोपी सोबत लग्नाला नकार दिल्याने तो हर्षलीला त्रास देत होता व मोबाईलवर धमकीचे संदेश देत होता. या सर्व प्रकाराला कंटाळून हर्षलीने 8 मे रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. नारायण धमकी देऊन त्रास देत होता अशी माहिती मृत्यूपूर्वी हर्षलीने तिच्या आईला दिली होती. मी विवाहास नकार दिल्याने तो त्रास देत आहे असे तिने आईला सांगितले होते. या त्रासाला कंटाळून युवतीने आत्महत्या केल्याने आरोपी विरोधात शनिवारी बाजारपेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंजू सोढाई यांनी गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोळे, समाधान पाटील पुढील तपास करीत आहेत. श्रीचंद सोढाई, मैं अर्शदीन का पप्पा हूँ. मेरी बेटी आज मेरी मीडियम परिस्थिति होने के बाद में भी मैंने उसको एजुकेशन के BSc तलक करवाया उनको मैंने. उसके बाद में मेरी परिस्थिति नहीं होने के बाद में भी मैंने बेटी को आगे बढ़ाया. हर बात के लिए टैलेंट है उसको. जुम्बा क्लास चलाती, जो डांस सिखाती थी, बच्चों को ट्यूशन्स पढ़ाती थी, केक वगैरह सब यहाँ तलक पहुँचाया. पर पता नहीं 8 तारीख को उसने नारायण ठारवाणी की वजह से सुसाइड कर लिया. क्योंकि मेरी मैडम को उसने पूरी बात बता दी थी कि मेरे को नारायण ठारवाणी बहुत परेशान करता है. क्या पता उसने ऐसा क्या कर दिया मेरी बेटी को कि उसको मजबूरी में आत्महत्या करनी पड़ी. उसके कारण आज मेरी बेटी फूल जैसी थी. एक पुलिस प्रशासन से गहरे संबंध होने के कारण उसने उसका दुरुपयोग किया और आज मेरी बच्ची उसके कारण ही नहीं रही, इस दुनिया में नहीं रही समझो. और पुलिस प्रशासन से संबंध होने का उसने गैर फायदा उठाया. वो कॉलोनी में क्या नाम से जाना जाता था? पुलिस जाने के नाम से बोल के मेरी बेटी को डराता था वो. बहुत ही डराता था कि मैं जीरो पुलिस हूँ. मेरी पुलिसों के साथ बहुत ये है पहचान. इसके वजह से मेरी बेटी को बहुत ही डराया, बहुत ही डरा दिया. इसके वजह से आज मेरी बच्ची हमारे बीच नहीं रही. मुझे पूरा भरोसा है पुलिस के ऊपर, वो हमारे साथ न्याय करेंगी जरूर. आपकी बच्ची कितनी पढ़ी है? मेरी बच्ची 15वीं पढ़ी है, BSc है. क्या नाम था बच्ची? अर्शदीन सोढाई. बहुत टैलेंटेड थी. डांस सिखाती थी, केक सिखाती थी, जुम्बा क्लास लेती थी, बहुत ही बच्चों की ट्यूशन लेती थी, गरबा टीचर थी. मेरी बच्ची को बहुत ही टैलेंट था, बहुत ही. ये नारायण ने उसका माइंड पूरा ही बिगाड़ दिया. पता नहीं क्या कर दिया, क्या था उसके पास जो मेरी बच्ची को पूरा डरा के रख दिया. मेरी बेटी को उसे छोड़ूंगी तो नहीं, बिल्कुल. मुझे पुलिस बरोबर न्याय दिलाएंगी, जरूर दिलाएंगी. वो मुझे भरोसा है पुलिस के ऊपर. जाके देखा कहाँ जाती है. उसके रिश्ते भी आए तो उनको भी वो रिपोर्ट गलत देता था कि रिश्ता नहीं करने दूंगा तेरे को मैं. बहुत ही टॉर्चर करता था. उसने पोस्ट के अंदर किसका नाम बताया? नहीं, नाम नहीं बताया किसी का भी. तो फिर आप कंप्लेंट क्यों नहीं किया? तो हमारे जब लड़की हुई हम इतना परेशान थे कि पूछो ही मत. वो लड़की भी डर रही थी. बोले उसकी इधर उधर बहुत पहुंच है, आप मम्मी कुछ नहीं कर पाओगे. वो बहुत ही छात्र दिमाग का है. तो क्या करें, हम लड़की की वजह से चुप हो गए. हमें नहीं पता था कि हमारी बेटी ऐसा कर देंगी उसके डिप्रेशन में आके. कभी डराते धमकाते हुए घर तक आया है कभी? वो तो यहीं पर राउंड लगाता था, लेकिन मैंने कभी देखा नहीं था. देखती तो मैं जरूर से पकड़ दी. लेकिन मेरी बेटी बताती थी कि वो डराता है. मम्मी मेरे को बोलता है कि मेरे से बात कर, मेरे को टाइम दे. हमने ज़्यादा ध्यान नहीं दिया कि ऐसे ही बोलती होंगी. लेकिन अभी तो हमारा फूल मुरझा गया, तो हमें लगता है ना कि हमें ध्यान देना. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आपला विधानसभा मतदारसंघ असलेल्या अचलपूर मतदारसंघात 8 रुग्णवाहिका दिल्या आहेत. या 3 महिन्याच्या काळात एकाही रुग्णाकडून पैसे घेणार नाही. सर्वांना मोफत रुग्णालयात दाखल करण्यासाठी ही सेवा राहणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले. तर सध्या रिलायन्स पेट्रोल पंपवर शासकीय रुग्णवाहिकेला 50 लिटर डिझेल फ्रीमध्ये मिळत आहे. याचं कौतुकही बच्चू कडू यांनी केलं. तर रिलायन्स कंपनीने डिझेल फ्री केलं तर आम्हीही रुग्णवाहिका फ्री केली असंही बच्चू कडू यांनी सांगितलं. रिलायन्स पेट्रोल पंप यांनी सगळ्या ॲम्ब्युलन्सला डिझेल फ्री केलेलं आहे. परडियाजीने ही गोष्ट आमच्या लक्षात आणून दिली. अतिशय चांगलं काम रिलायन्स पेट्रोल पंप यांनी या सगळ्या कंपनीने केलं, त्याबद्दल आभार. आणि त्यांनी डिझेल फ्री केलं. आम्ही आता ॲम्ब्युलन्स फ्री करणार आहोत.
या 3 महिन्यामध्ये ॲम्ब्युलन्सचे कुठलेही पैसे आम्ही कुठल्याही रुग्णांकडून घेणार नाही. 8ही ॲम्ब्युलन्स जे आहे अचलपूर मतदारसंघातल्या त्या रुग्णासाठी फ्री राहणार आहे, मोफत राहणार आहे. या अगोदरसुद्धा आपण 4 महिने कोरोनाच्या काळात ह्या ॲम्ब्युलन्स सगळ्या मोफत ठेवल्या होत्या. आता पुन्हा 3 महिने आपण हे मोफत ठेवू. मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात झाली असून कोल्हापुरातील नेसरीबाग येथील राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधी स्थळाला वंदन करून ही सुरुवात करण्यात आली. मराठवाडा, खानदेश, मुंबई असा दौरा असणार आहे. आंदोलन करणे हा एक भाग आहे, मात्र यातून काय मार्ग काढता येईल हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कोरोनामुळे आंदोलन करणे चुकीचं आहे, मात्र 27 आणि 28 तारखेपर्यंत सर्वांच्या मीटिंग होईल. समाजाला वेठीस धरू नये. केंद्र असो किंवा राज्य असो, सहकार्याची भूमिका ठेवली पाहिजे. राजकीय नेते कोणत्याही पक्षातील असो त्यांनी भूमिका घेतली पाहिजे. हा न्यायालयीन लढा आहे, त्यामुळे त्यातून मार्ग काढून समाजाला न्याय द्यावा. कोल्हापुरातील 12 बलोतीदारांचा महाराष्ट्र दौऱ्याला पाठिंबा आहे, तर महाराष्ट्रातली उद्धव ठाकरे यांच्यासोबत 27 मेला बैठक होणार आहे, अशी माहिती खासदार संभाजीराजे यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला की जे गायकवाड कमिशनच्या माध्यमातून जो अहवाल तिथं दिला होता तो पूर्णपणे धुडकावून लावलेला आहे. आणि म्हणून ह्याच्या पुढं नेमकं समाजाने आपली भूमिका कशी मांडायची, मार्ग काय काढायचा, सोल्युशन काय काढायचा, या दृष्टिकोनातून आज समाजाच्या वतीनं मी पूर्ण महाराष्ट्राचा दौरा करीत आहोत. प्रथमतः राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्वजण इथं आलो. आणि मला इतका आनंद झाला, इतका मी घेरून गेलेलो आहे, इतकं भारावून गेलेलो आहे की ही शाहू महाराजांची ही नगरी, ही शाहू महाराजांनी जी दिशा राज्याला आणि देशाला दिली ती पुरोगामी चळवळीची. आणि पुरोगामी चळवळच ही आहे की सगळ्या बहुजन समाजाला कसं एकत्र आणता येईल, बहुजन समाजाला न्याय कसा देता येईल. म्हणून 1902ला बहुजन समाजाला 50% आरक्षण शाहू महाराजांनी दिलं होतं. त्यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि मराठा समाजाचा समाविष्ट आहे. आज मराठा समाजावर अन्याय झाल्यामुळं आज माझ्या बाजूला सुद्धा जे सगळे लोक आपण पाहत आहे हे सगळे 12 बलुतेदार बहुजन समाजातले लोकांना येऊन पाठिंबा दिला आहे. म्हणून प्रथमतः खऱ्या अर्थाने शाहू महाराजांचा विचार त्या कोल्हापुरातल्या सगळ्या बहुजन समाजातल्या लोकांनी जपला आहे आणि ह्याच्या पुढेही आम्ही जोमाने जपू, हा त्यांनी मेसेज आज दिला. याबद्दल मी एक शाहू महाराजांच्या घराण्यात माझा जन्म झाला आहे, शिवाजी महाराजांच्या घराण्यात जन्म झाला आहे, या वंशज या नात्याने मी आपल्या सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो. आपण आजच्या बैठकीत करणार आहे राज्यव्यापी दौऱ्याचं कसं नियोजन असेल? आज मी मराठवाडा, खानदेश आणि नंतर परत हे 27 तारखेला मुंबईत येणार. आता दौरा ह्याच्यासाठीच करायचं आहे की अनेक कायदे तज्ज्ञ, अनेक अभ्यासक लोकांनी मला बऱ्याच कल्पना दिल्यात. मला आजही थोडा अभ्यास झालेला आहे. आणि या सगळ्या गोष्टी मांडत असताना परत एकदा आंदोलन करणं हा एक भाग आहे, पण आंदोलनाच्या बरोबर सुद्धा आपल्याला मार्ग काय काढता येतो, सोल्युशन काय येऊ शकते, आपण राज्य सरकारला किंबहुना केंद्र सरकारला काय सूचना देऊ शकतो हे समजून घेण्यासाठी हा दौरा आहे. आणि ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत, ज्या आपण समाजाला देऊ शकतो, त्या काही गोष्टी, अनेक गोष्टी आहेत, त्या सगळ्या समाजाकडनं समजून घेण्यासाठी हा माझा दौरा आहे. आणि म्हणून शाहू महाराजांना आज अभिवादन केलं. शाहू महाराजांची, शिवाजी महाराजांची ऊर्जा घेऊन कोल्हापुरातून या महाराष्ट्र दौऱ्यासाठी आज मी निघालो. राज्यानं अजून पुनर्विचार याचिका दाखल केली नाही आणि आपण सीएम साहेबांशी चर्चा करणार आहे असं समजलेलं आहे. सीएम साहेबांच्याकडे काय केलं? 27 तारखेला किंबहुना जर एक दिवस मागं पुढे झाला तर 28 तारखेला मुख्यमंत्री असतील, विरोधी पक्षनेते असतील आणि ज्येष्ठ लोक असतील, त्या सगळ्यांच्या भेटी मुंबईत घेतल्यानंतर नेमकी समाजाची काय भूमिका आहे ते सविस्तर पद्धतीने आपण त्यावेळी म्हणतो. 27 तारखेला तुम्ही सरकारला अल्टिमेटम दिलाय, अवघे 2-3 दिवसच उरलेले आहेत. सरकारच्या पातळीवरती काय पावलं उचलली गेलीत का, तुमच्याशी काय संपर्क साधला गेला आहे का? नाही, सरकारने काय, उद्धवजींचा मला फोन आला होता की राजे आपण केव्हा भेटूया. तर मी त्यांना सांगितलं की मी ह्या 2-3 दिवस नाही आहे, पण आपण 27 तारखेला भेटू आणि मग ते 27 किंवा 28 तारखेला सकाळी ही मीटिंग होईल. आणि मग पुढे समाजाची जी काय भूमिका आहे, समाजाच्या डोळ्यासमोर काय पर्याय आहेत, समाज कशा पद्धतीने सरकारला, मग ते सेंट्रलचं केंद्राचं सरकार असो
काय राज्याचं सरकार असो, या दोन्ही सरकारला मदत करण्याची आमची भूमिका आहे, आमचं सहकार्य राहणार आहे. पण तुम्ही या समाजाला विटीस लावू नये, या समाजाची एक कुठे दिशाभूल होऊ नये, याच्यासाठी आमचा प्रयत्न. राजकारण्यांच्याकडून समाजाला गृहीत धरलं जाते अशा पद्धतीची भावना समाजामध्ये आहे. म्हणून त्यामुळे कुठेतरी हे जे कोरोनाचं संकट आहे त्याच्यानंतर एक आंदोलनाची मोठी लाट उभा करावी लागेल पुन्हा एकदा, अशा देखील मतप्रवाह आहे. नाही, मी मान्य करतो की मराठा समाज अस्वस्थ आहे, पण सध्या हा कोरोनाची महामारी असल्यामुळं आपलं जीव हे महत्त्वाचं आहे आणि आपली तब्येत महत्त्वाची, त्याच्याकडे पहिलं सगळ्या प्राधान्याने सगळ्यांनी काळजी करायला पाहिजे आणि त्याचनंतर समाज जी ठरवल ही भूमिका आपण करू. पण माझी अपेक्षा हीच आहे सरकारकडनं, मग केंद्राचं असो किंवा राज्याचं असो, त्यांनी सहकार्याची भूमिका घ्यावी, जेणेकरून परत एकदा समाज रस्त्यावर उतरू नये. आंदोलन केल्याशिवाय न्याय नाही, आंदोलन हा एक भाग असतो की आपलं जे मत आहे ते सरकारपुढं मांडायचं. मला असं म्हणणं आहे की लोकांनी ऑलरेडी आपले 58 मोर्चे काढून ज्याची जगाने दखल घेतली त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. कितींदा लोकांना रस्त्यावर आणायचं? माझा उलटा प्रश्न आहे, पहिल्यांदा जे राजकीय नेते आहेत मग सगळ्या पक्षातले असतील, आमचा कुठल्या पक्षातल्या लोकांच्यावर द्वेष नाही आहे. या सगळ्या पक्षातल्या लोकांनी काय मार्ग काढता येईल ही न्यायालयीन लढा आहे. या न्यायालयीन लढा पहिला टप्पा म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला पूर्ण हा अहवाल ओढून टाकलेला आहे आणि त्यातले पुढचे मार्ग काय आहेत, आपण पुढं कसं जाऊ शकतो, या दृष्टिकोनातून सगळ्या नेते मंडळी, मुख्यमंत्री असतील, विरोधी पक्ष नेते असतील, किंबहुना खासदार, आमदार आणि माझ्या सकट जे सगळे लोक असतील ह्यांनी ते मार्ग काढायला सध्या लोकांना वेटीस धरू नये अशी माझी विनंती आहे. लोकांनी ज्या भावना व्यक्त करायच्या त्यांनी 58 मोर्चाच्या माध्यमातून व्यक्त केलेल्या आहेत आणि करोनाची महामारी असल्यामुळं तर आंदोलन हा शब्दसुद्धा किंवा उद्रेक हा शब्दसुद्धा येणं. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील घाटणे येथे मार्चपर्यंत एकही कोरोना रुग्ण आढळून आला नव्हता. मात्र एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात गावात पहिला रुग्ण आढळला आणि तेथून दररोज कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढू लागला. अशा परिस्थितीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करून गाव कोरोनामुक्त करण्यासाठी ग्रामस्थांना एकत्र करत बी पॉझिटिव्ह आपला गाव ठेवू कोरोना निगेटिव्ह ही मोहीम जिल्ह्यातील तरुण सरपंच ऋतुराज देशमुख यांनी हाती घेतली. याला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि बघता बघता गावात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत गेली आणि आज गाव कोरोनामुक्त झाला आहे. कोरोना मुक्तीसाठी पंचसूत्री घाटणे ग्रामपंचायतीचा एक सेवक म्हणून तुमच्या सहकार्याची गरज आहे. तुमच्या निरोगी आयुष्यासाठी ही तळमळ आहे. आपले पूर्ण सहकार्य देऊन गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन देशमुख यांनी ग्रामस्थांना केले. या आवाहनाला ग्रामस्थांनी दिलेला प्रतिसाद आणि कोरोनामुक्त गाव करण्यासाठी रुग्णांचा शोध, तपासणी, उपचार, लसीकरण, नियमांचे काटेकोरपणे पालन या पंचसूत्रीच्या आधारावर आपण गाव कोरोनामुक्त करू शकतो असेही देशमुख म्हणाले. गाव कोरोनामुक्त करण्यासाठी ग्रामस्थांना एकत्र करीत बी पॉझिटिव्ह आपला गाव ठेवू कोरोना निगेटिव्ह ही मोहीम सरपंच ऋतुराज देशमुख यांनी हाती घेतली. सोलापूर येथील घाटणे तालुका मोहोळ येथे मार्चपर्यंत एकही कोरोना रुग्ण आढळून आला नव्हता. मात्र एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात गावात पहिला रुग्ण आढळला आणि तिथं दररोज कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढू लागला. अशा परिस्थितीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करून गाव कोरोनामुक्त करण्यासाठी ग्रामस्थांना एकत्र करीत बी पॉझिटिव्ह आपला गाव ठेवू कोरोना निगेटिव्ह ही मोहीम जिल्ह्यातील सर्वात तरुण सरपंच ऋतुराज देशमुख यांनी हाती घेतली. याला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि बघता बघता गावात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत गेली आणि आज गाव कोरोनामुक्त झाले आहे. जिल्ह्यातील 1.25 लाख रुग्णांची कोरोनावर मात, आज 1436 रुग्णांची वाढ. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील सर्वात तरुण सरपंच म्हणून ऋतुराज देशमुख व 21 वर्ष यांची घाटणे तालुका मोहोळच्या सरपंचपदी निवड झाली आहे. सरपंच पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर ऋतुराज यांनी गावाच्या विकासासाठी अनेक मोहिमा हाती घेतल्या असून यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून निधी जमा करण्याचे काम त्यांनी हाती घेतले. मात्र यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने काही प्रमाणात अडथळा आणला आहे. मार्चपर्यंत घाटणीमध्ये एकही कोरोना बाधित नव्हता. मात्र एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून गावात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली. कोरोनाची लाट थोपवून गावाला कोरोनामुक्त करण्यासाठी ऋतुराज यांनी सर्व ग्रामस्थांना एकत्र केले आणि सुरू झाली एक आगळीवेगळी बी पॉझिटिव्ह आपला गाव ठेवू कोरोना निगेटिव्ह ही मोहीम. या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे आज घाटणे गाव कोरोनामुक्त झाले असल्याचे सरपंच ऋतुराज देशमुख यांनी सांगितले आहे. दरम्यान गावात कोरोनाने 2 मृत्यू झाल्यानंतर लोक वाड्या रस्त्यांवर राहण्यासाठी जाऊ लागली. इतके भीतीचे वातावरण कोरोनामुळे गावकऱ्यांमध्ये निर्माण झाले होते. मात्र ग्रामपंचायतीने प्रभावी उपाययोजना केल्यानंतर पुन्हा एकदा वाड्या वस्त्यांवर राहण्यासाठी गेलेले ग्रामस्थ गावात राहण्यासाठी येत आहेत. मी शुभम सुखदेव सावंत घाटणे या गावातील आहे. तरी आमच्या ग्रामपंचायतने
एकदम मस्त निर्णय घेतलेला आहे. गाव आपले सॅनिटायझर फवारणी केलेली आहे, बाटली वाटप केलेले आहेत, मास्कचे वाटप केलेले आहे. तरी सर्व सदस्यांनी भरपूर प्रमाणात गावाला साथ दिलेली आहे, गावकऱ्यांनी त्यांना साथ दिलेली आहे. सर्वांनी एकत्र निर्णय घेऊन आपले हे कोरोनामुक्त गाव केलेले आहे. कोरोनाची नागरिकांच्या मनात असलेल्या भीतीचा गैरफायदा काही डॉक्टर घेत असल्याचा प्रकार खामगाव येथे समोर आलाय. रुग्णाच्या टाळूवरची लोणी खाण्याचा प्रकार घडलाय. कोरोना बाधित नसताना MRI रिपोर्टवरून कोरोनाचे 9 दिवस उपचार केले गेले. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्या गवई कुटुंबावर पतीच्या उपचार झाल्यानंतर सुट्टी झाल्यावर 11,000 रुपये कमी पडल्याने रुग्णाच्या पत्नीचे मंगळसूत्र कोविड सेंटरने ठेवून घेतले आणि नंतर सुट्टी दिली. हा घृणास्पद प्रकार खामगाव येथील अश्विनी कोविड सेंटरमध्ये घडलाय. मंगळसूत्र ठेवून घेतल्याचा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाल्याने हा प्रकार उघडकीस आलाय. कोरोना आणि लॉकडाऊनने त्रस्त असताना आता मात्र खाजगी कोविड सेंटर मनमानी करीत असल्याचं चित्र दिवसेंदिवस समोर येत आहे. ही संतापजनक घटना समोर आली. इतकं असूनही रुग्णालय प्रशासन या व्हिडिओबद्दल अनभिज्ञ असल्याचं भासवत आहे. खामगाव येथील हे आहे खाजगी कोविड सेंटर. खामगाव शहरातील 4 ते 5 डॉक्टरांनी हे रुग्णालय भाड्याने घेऊन सुरू केलेलं खाजगी कोविड सेंटर 13 तारखेला दुर्गम भागातील असलेल्या आवार गावातील मंगेश गवई नावाचा तरुण सर्दी ताप या आजारासाठी या कोविड सेंटर चालकांपैकी एका डॉक्टर पंकज मंत्री यांच्याकडे गेला असता त्यांनी त्याला छातीचा MRI करायला सांगितलं. पण सोबत पैसे नसल्याने हा रुग्ण आपल्या गावी परत जाऊन जवळ असलेल्या अटाडी येथील आरोग्य केंद्रात जाऊन कोविड टेस्ट करून घेतली असता ती निगेटिव्ह आली. त्यामुळे आपण कोरोना बाधित नसल्याची खात्री झाल्यावर आपल्याला ताप येतो म्हणून MRI करूनच घेऊ असं ठरवून त्यांनी ती टेस्ट केली व परत डॉक्टर मंत्री यांना रिपोर्ट दाखविला असता त्यांनी RT-PCR टेस्ट न करताच तुम्हाला कोरोनाची लक्षणे असून तुम्ही आमच्या कोविड सेंटरला भरती व्हा असा सल्ला दिला व रुग्णाने घरात असलेली 45,000 रुपयाची घेतलेली बैलजोडी फक्त 38,000 रुपयाला विकली आणि पैशांची जुळवाजुळव करून रुग्ण भरती झाला. काल बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात अश्विनी कोविड सेंटर नर्सिंग होम या कोविड सेंटरमध्ये एक मंगेश गवई नामक आवार गावाचा उपचार घेत होता, कोरोना उपचार घेत होता. त्याला सुट्टी झाल्यानंतर त्याला 11,000 रुपये उपचाराचे पैसे कमी पडले होते. तर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना कोविड सेंटरच्या तिथल्या कर्मचाऱ्यांना विनंती केली होती की सदर हे 11,000 रुपये आम्ही तुम्हाला पेशंटला घरी घेऊन जातो आणि घरून आणून देतो. तर त्यांनी त्यांची विनंती मान्य केली नाही आणि पेशंटच्या पत्नीच्या गळ्यातली पोत सोन्याची तिथं ठेवून घेतली. हा पूर्ण जो प्रकार आहे हा एक सावकाराला लाजवेल असा प्रकार कोविड सेंटरवाल्यांनी खामगाव शहरात सुरू केलेला आहे. तरी पालकमंत्री महोदय, जिल्हा शल्य चिकित्सक यांनी जे कोविड सेंटरमध्ये जो हा असा घृणास्पद प्रकार घडला त्यांच्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. शेतमजूर परिवारातील व अत्यंत गरीब परिस्थितीत असतानाही व कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असतानाही कशी जुळवाजुळव करून या रुग्णाने 9 दिवस उपचार घेतले व या 9 दिवसाचे बिल रुग्णालय प्रशासनाने 81,000 रुपये काढले. रुग्णाने 70,000 रुपये जमा केल्यावर 11,000 रुपये आम्ही घरी गेल्यावर पुन्हा आणून देतो असं म्हटल्यावरही रुग्णालयाने त्यांना सुट्टी देण्यास नकार दिला व पूर्ण पैसे आत्ताच द्या नाहीतर रुग्णाला सुट्टी मिळणार नाही असं सांगितलं. त्यावेळी आमच्याकडे पैसे आहेत पण घरी आहेत असं नातेवाईकांनी सांगितल्यावरही त्यांच्यावर विश्वास न ठेवता रुग्णाच्या पत्नीचं मंगळसूत्र ठेवून द्या आणि पैसे आणून द्या असे बजावले. त्यावर नाईलाजाने नातेवाईकांनी रुग्णाच्या पत्नीचे मंगळसूत्र काढून दिल्यावर रुग्णालय प्रशासनाने रुग्णाला सुट्टी दिली. हा सर्व प्रकार एका व्हिडिओद्वारे समाज माध्यमातून व्हायरल झाल्यावर रुग्णालय प्रशासन खळबळून जागे झाले. तडकाफडकी रुग्णाच्या नातेवाईकांना बोलावून समजूत काढण्याचाही प्रयत्न केला पण तोपर्यंत उशीर झाला होता. समाज माध्यमातून यावर संतापजनक प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली होती. माझा भाऊ मंगेश साहेबराव गवई याला सर्दी खोकल्याचे लक्षणं आढळले. आम्ही प्राथमिक उपचार म्हणून आमच्या गावात एक डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेतली. त्याने आम्हाला सांगितलं की तुम्ही अठाडी येथे जाऊन प्राथमिक टेस्ट करून घ्या. त्याप्रमाणे आम्ही तिथं जाऊन टेस्ट केल्या. टेस्ट आमचा रिपोर्ट नील आला. नील आल्यानंतर त्यांनी आम्हाला पुन्हा सांगितलं की तुम्ही सिल्वर सिटीमध्ये जाऊन तुमच्या भावाचा तुम्हाला MRI काढावा लागेल. आम्ही नियमाप्रमाणे MRI काढला. ते MRIमध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की इथं 13चा स्कोर आला तुम्हाला. 13चा स्कोर आल्यानंतर तुम्हाला चांगल्या डॉक्टरकडे जावं लागेल तुम्हाला. तर त्यांनी आम्हाला पंकज मंत्री या सरांकडे पाठवलं. आम्ही तिथं गेलो.
सरांनी आम्हाला जे आहे अश्विनी नर्सिंग होम कोविड सेंटर जलम नाका तिथं त्यांनी आम्हाला जाऊन ॲडमिट करायला सांगितलं. तिथं जे त्यांची टीम आहे त्या टीमने आम्हाला नियम सांगितले आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला त्यांनी सांगितले की तुमच्या पेशंटचे तुम्हाला दुसऱ्या दिवशी 20,000 रुपये जमा करावे लागतील. आम्ही नियमाप्रमाणे आमच्या जवळचे 20,000 रुपये त्यांना जमा केले आणि 20,000 जमा केल्यानंतर ज्या दिवशी म्हणजे आम्ही सरांच्या सतत कॉन्टॅक्टमध्ये होतो. सरांना आम्ही पहिले सांगितलं की सर आम्ही अत्यंत गरीब फॅमिलीतले लोक आहो, आमची परिस्थिती खूप नाजूक आहे, पण आम्हाला असे 1,00,000 रुपये गोळा करणे म्हणजे हे कठीण आहे सर. तर तुम्ही सुट्टी व्हायच्या अगोदर आम्हाला एक दिवस संध्याकाळी आम्हाला फोन लावून कळवले किंवा तुमचं बिल अंदाजे इतकं आहे म्हणजे आम्ही काही ना काही तडजोड करू शकतो. तरी आम्ही त्या बिलासाठी आमच्या घरची जे बैलजोडी आहे सर, कमीत कमी आमची बैलजोडी 45,000 किमतीची आम्ही स्वतः आणली होती. त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. ते आम्हाला एमर्जन्सीसाठी 38,000तच फक्त विकावं लागले आणि सगळी आम्ही रक्कम गोळा केल्यानंतर आमचं बिल 81,000 रुपये त्यांनी काढलं. 81,000 काढल्यानंतरही सर आम्ही त्यांना 70,000 पूर्ण कॅश दिले. 70,000 कॅश दिल्यानंतर आमच्याकडे काहीच बाकी नव्हतं आणि अशी लॉकडाऊनसारखी परिस्थिती, कोणी नातेवाईकही पैसे घेऊन येण्यास तयार नाही. अशा परिस्थितीत माझी जे सून आहे जे म्हणजे पेशंटची पत्नी, त्या पेशंटच्या पत्नीत एक मंगळसूत्र होतं सर. तर त्या मंगळसूत्र आणि कानातले तर पहिलेच तिने गहाण ठेवले होते. कानातले एवढंच म्हणजे 28,000 एवढंच होता, तो 23,000तच गेला. तर त्याची काही शंका नाही. नंतर ते मंगळसूत्र ठेवून त्यांनी आम्हाला धमकावलं की हे तुम्ही मंगळसूत्र ठेवा, नाही तर मग तुमच्या पेशंटला इथंच ठेवावं लागेल. वाटलं तर आम्ही चार्ज वगैरे याचा घेणार नाही, पण पेशंटला तुम्ही तसं कोणत्याही प्रकारे नेऊ शकत नाही. आमची रक्कम द्या किंवा हे मंगळसूत्र द्या. आम्ही धाकापोटी सर ते मंगळसूत्र तिथं जमा केले आणि आमच्या पेशंटला घेऊन घरी आलो. माझ्या पतीला सर्दी खोकल्याचा त्रास होता आणि गावात दवाखाने केले होते. तर ते म्हणत होते की कोविडची टेस्ट करा अटाळीले. तर मग त्यांना सरकारीमध्ये नेलं होतं. रिपोर्ट त्यांचा कोविडचा निगेटिव्ह निघाला आणि त्यांना खामगावला भरती केले. नंतर मग खामगावला भरती केल्यानंतर सर मग अश्विनी नर्सिंग होमला मग तिथं ॲडमिट केलं. तिथंच त्यांनी MRI करायला सांगितलं. नंतर मग त्यांनी भरती केल्यानंतर सर त्यांनी 81,000 रुपये बिल काढलं. 81,000 रुपये बिल काढल्यानंतर सर 70,000 रुपये बिल भरलं. नंतर मग त्यांनी बाकीचे पैसे 11,000 रुपये राहिले होते. तर त्यांनी मग या बाईच्या गळ्यातली सोन्याचं मंगळसूत्र घेतलं सर. ती अशी मागणी केली की बाबा आम्ही तुम्हाला उद्या 11,000 रुपये आणून देतो, पण त्यांनी काही ऐकलं नाही सर आणि त्यांनी मग मंगळसूत्र घेऊन ठेवलं, परत केलं नाही. याबाबत रुग्णालय प्रशासनाने जसं काही झालंच नाही असं आव आणून आम्हाला या व्हायरल व्हिडिओबाबत काहीच माहीत नसल्याचं कोविड सेंटरचे संचालक डॉक्टर सम्राट मानकर व डॉक्टर गौरव गोयंका यांनी सांगितलं. परंतु हा रुग्ण कोरोनाबाधित नसताना देखील त्यांनी या रुग्णावर कोविड सेंटरमध्ये उपचार केले असं विचारलं असता रुग्ण कोविड पॉझिटिव्ह होता असं त्यांनी सांगितलं. पण रुग्णाची RT-PCR टेस्ट कधीही केली नाही. मंगेश गवई नामक रुग्ण हा आमच्या अश्विनी नर्सिंग होममध्ये दिनांक 13 मे रोजी कोविड-19च्या उपचारासाठी भरती झाला होता व दिनांक 20 मे रोजी त्यांनी कोविड उपचारावर मात करून तो घराकडे सुखरूप वापस गेलेला आहे. सध्याच्या स्थितीमध्ये जे सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे त्या व्हिडिओबद्दल हॉस्पिटल प्रशासनाला कोणत्याही प्रकारची माहिती नाही व पेशंटचे व पेशंटच्या नातेवाईकांचे कोणत्याही प्रकारची तक्रार आमच्या हॉस्पिटलबद्दल नाही. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या जिल्ह्यात असे प्रकार घडत असून जिल्हा प्रशासनाचे कुठंही लक्ष नसल्याचं स्पष्ट दिसत आहे. या बाबतीतही काही समाजसेवक व रुग्णाचे नातेवाईक जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. धुळे शहरातील संगोपन बाळ रुग्णालयाच्या NICU मधल्या 900 ग्रॅम वजनाच्या चिमुकल्याला झोपच येत नव्हती. त्याचा ऑक्सिजन निघाल्यानंतर तो दूध प्यायला लागला, तशी ताकद त्याच्यात आली. मग काय, त्याने रात्री रडायला सुरुवात केली आणि NICU मधल्या आजूबाजूच्या दुसऱ्या पिटुकल्या बाळांना त्रास होईल इतक्या जोरात साहेबांनी रडायला सुरुवात केली. या बाळाचं रडणं काही केल्यात थांबेना. मग काय, चिमुकल्यांना डॉक्टरांनी गाणं म्हटलं तसं ते शांत होऊन गाणं म्हटल्यावर बाळ अगदी शांत झोपी गेलं. मग त्या चिमुकल्याला डॉक्टर साहेबांनी NICU मधून बाहेर आणलं आणि गाणं म्हटलं. तसं ते बाळ अगदी शांत होऊन गाणं ऐकू लागलं
आणि नंतर 2-3 गाणी म्हटल्यावर बाळ अगदी शांत झोपी गेलं. इवल्याच्या बाळाला ते गाणं काही समजलं नसेल, पण त्या गाण्याचा आवाज आणि डॉक्टरांची त्यामागील भावना बरोबर त्या बाळाने ओळखल्या. त्याचबरोबर बाळाला काय हवं ते बरोबर मिळवून घेतलं, अशी प्रतिक्रिया प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर अभिनव दरवडे यांनी दिली आहे. आंधी की तरह उड़कर एक रात गुजरती है, शर्माते हुए कोई कदमों से उतरती है, इन रेशमी राहों पे एक रात तो होगी तुम तक जो पहुँचती है, इस मोड़ से जाते हैं, इस मोड़ से जाते हैं, कुछ सुस्त कदम रसते, कुछ तेज कदम हे बाळ ज्या वेळेला जन्माला आलं त्यावेळेला अवघ्या 900 ग्रॅम वजनाचं होतं आणि बाळ अतिशय जोखीम भरलेल्या अवस्थेमध्ये नातेवाईकांनी आमच्यापर्यंत आणलं. बाळ थापा टाकत होतं, बाळ वजनानं कमी होतं, बाळ जगेल की नाही याची शाश्वती नव्हती. अतिशय कमी वजनाचं बाळ मृत्यूची झुंज देत असताना त्याला ऑक्सिजन आणि बाकीची जीवरक्षक प्रणाली ही सुरू झाली. बघता बघता काही दिवसातच बाळ त्याच्यातून इम्प्रूव्ह झालं, ऑक्सिजन निघाला, हळूहळू बाळ दूध प्यायला लागलं आणि जसं बाळ दूध प्यायला लागलं तसं अंगामध्ये ताकद आली. मग ही ताकद बाळ रडण्याच्या स्वरूपामध्ये वापरायला लागलं. NICUच्या अवतीभवती असलेली जी बाकीची छोटी छोटी बाळं होती ती या बाळाच्या कल्ल्यामुळे, बाळाच्या रडण्यामुळे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये डिस्टर्ब व्हायला लागली. मग आम्ही जे नेहमी करतो तेच याही बाळाच्या बाबतीत आम्ही केलं. बाळाला जवळ घेतलं, एका वेगळ्या रूममध्ये नेलं आणि मग बाळाला जोजवायला सुरुवात केली. जोजवताना आपसुकच गाणं तोंडातून आलं, जे नेहमीच येतं. प्रत्येक बाळाच्या बाबतीमध्ये मी गाणं म्हणतो आणि मग बाळ हळूहळू झोपी जातं. याही बाळानं ते गाणं जसं मी सुरू केलं तसं टुळूटुळू बघायला सुरुवात केली. 2-4 गाणी म्हणेपर्यंत ते शांतपणे माझ्याकडे बघत होतं आणि हळूहळू कधी ते झोपलं मला कळलंच नाही. पण याच्यातून एक आगळं वेगळं नातं ह्या बाळाबरोबर माझं निर्माण झालं आहे आणि असे कितीतरी बाळं जे माझ्या गाण्यानं झोपले ते आज मोठे झाल्यानंतर त्यांच्या आईबाबांबरोबर ज्या वेळेला आमच्या हॉस्पिटलला भेट द्यायला येतात त्यावेळेला ती मंडळीसुद्धा हसून सांगतात की सर तुम्ही आमची फार अडचण केली, कारण आतासुद्धा आम्हाला गाणं म्हणूनच त्याला झोपवावं लागतं. हे आगळं वेगळं नातं गाण्याच्या माध्यमातून या बाळांसोबत आमचं नेहमीच निर्माण होत आलेलं आहे. बुलेटिनमध्ये वेळ झाली, इथेच थांबण्याची. तुम्ही बघत राहा महाराष्ट्र TV 24. नमस्कार.